की जरंगेनं जे काही जरंगेचे जे पॉलिटिकल फादर आहेत, मला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धवला हे विचारायचं आहे, तुम्ही दोघंही सांगा, जरंगे काल ज्या प्रकारे व्यक्त झाला, एका महिला प्रतिष्ठित महिला ज्या महिला आयोगाच्या प्रमुख असतात अशा महिलांच्या बाबतीमध्ये अरे कारेची घालून पाडून बोलणारी भाषा, त्याचा निषेध शरद पवार करणार आहेत की नाही, सुप्रियाताई करणार आहेत की नाही, की तुमचं आणि जरंगेचं आतड्यातलं कातड्यातलं राजकारण आहे का, हे सुद्धा लोकांना समजलं पाहिजे। आणि ह्याच पॉलिटिकल गॉडफादर्सनी या जरंगेला आता सांगितलं पाहिजे की न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही, आणि न्यायालयाचा जर अवमान केला तर 6 महिने क्रिमिनल कंटेम्प्ट असतो, बेड्या बसत असतात, बेड्या हातामध्ये, हे जरंग्यानं लक्षात ठेवावं। उच्च न्यायालयाने असं देखील म्हटलं की पूर्व परवानगीशिवाय आझाद मैदानावरती येणं शक्य नाहीये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यामुळे राज्य सरकारने विचार करावा आणि त्यांना खारघरच्या आसपास कोणती तरी जागा राज्य सरकारने द्यावी। याला तुमचा मग विरोध असणार आहे का? राज्य सरकारनं जर खारघर किंवा इतर जागा त्यांना आंदोलन करणार दिली? भाई बम्बई में तो आना नहीं है ना भाई, बम्बई में नहीं आना, बम्बई में कानून की चाले, जरंगे की नहीं चाले। कारण जरंगेनं परवानगीच घेतलेली नाही, जरंगेला परवानगी मिळाली नाही, हे आम्ही कालच डंके की चोट पे सांगितलं होतं। आता खारघर जे तुम्ही म्हणताय, नवी मुंबई जे म्हणताय, त्या बाबतीमध्ये जरंगेचा अर्ज आहे का? त्या बाबतीमध्ये जरंगेची जीभ लांबलेली आहे का? हाणून पाडून, माय बहिणी काढून, अरे काय न्यायालयाला सुद्धा डोळे असतात, न्यायालय सुद्धा पाहत असतात, न्यायालयाकडे सुद्धा कायद्याची संरचना असते, कायद्याच्या आधारावर न्यायालय आपले निकाल देत असतात। त्यामुळं मला हे म्हणायचं आहे की जरंगेला न्यायालयाने कायदेशीर दृष्ट्या सांगितलेलं आहे, कायद्याची पायमल्ली जरंगेला किंवा जलंगेच्या टोळक्याला किंवा गँगला करता येणार नाही। पण तुमच्या खारघरमध्ये त्यांनी जर आंदोलन केलं तर त्याला विरोध असणार आहे? बघू ना जरंगे काय करताय ह्याच्यावर आमची ऍक्टिव्हिटी ठरते। कारण जरंगे अतिरेक्यांच्या भाषेत अल्टिमेटम म्हणते, जरंगे अतिरेक्यांच्या भाषेत, कारण अतिरेकी कधी परवानगी घेऊन करत नसतात, बेपरवानाच करत असतात। त्याच्यामुळे जरंगेचे जे वक्तव्य आहेत ना, त्या वक्तव्यानुसार आणि जरंगेच्या अनिष्ट कार्यपद्धतीला काय कायदेशीर उत्तर असेल ते उत्तर आम्ही देत राहू। उच्च न्यायालयाचा आदेश जर त्यांनी धुडकावला, ज्या पद्धतीने त्यांची तयारी सुरू आहे आणि त्यांनी जर मुंबईला जर यायलाच लागले तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई कशा पद्धतीने होऊ शकते आणि तुम्ही कशा